लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी करूनसुद्धा काही महिलांचे लाभ बंद होणार आहे. यामध्ये कोणत्या महिला असणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. या योजनेच्या लाभार्थी महिलांना के.वाय.सी करण्याकरिता राज्य सरकारने 2 महिन्याचा कालावधी दिला होता आणि हा 2 महिन्याचा दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदतवाढीचा जी.आर. करण्यात आलेला आहे. कारण की बऱ्याच महिला अशा राहिल्या होत्या की ज्यांची के.वाय.सी करण्याची बाकी राहिली होती आणि म्हणून दिलेल्या संभाव्य कालावधीमध्ये सर्व लाभार्थी महिलांची के.वाय.सी पूर्ण न झाल्याने राज्य सरकारने पुन्हा वेळ वाढवून दिलेला आहे के.वाय.सी करण्याकरिता. तर राहिलेल्या महिलांनी 31 डिसेंबर 2025च्या आत आपली के.वाय.सी पूर्ण करून घ्यायची आहे. परंतु यामध्ये काही महिला अशा आहे की त्यांनी के.वाय.सी पूर्ण केल्यावरही त्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद होणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 1,500 रुपये त्यांना मिळत होते ते त्यांना मिळणार नाही. आता यामध्ये अशा महिला आहे ज्यांचे वयाचे 65 वर्ष पूर्ण झालेले आहे. या महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद होईल. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे. म्हणजेच 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होतो. आणि म्हणून ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी के.वाय.सी केल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये बंद होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.